सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत भगवद्गीतेतील अध्याय 4 म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग. आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 12. श्लोक पाहूयात. कांक्षन्त कर्मणां सिद्धे यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. सिद्धिर्भवति कर्मजा. श्लोकाचा अर्थ पाहूयात. कांक्षन्त म्हणजे इच्छा करणारे, कर्मणाम म्हणजे सकाम कर्माची, सिद्धिम म्हणजे सिद्धी किंवा परिपूर्णता, यजन्ते म्हणजे ते यज्ञाद्वारे पूजा करतात, इह म्हणजे या भौतिक जगामध्ये, देवता म्हणजे देवतांची, क्षिप्रम म्हणजे त्वरित, ही म्हणजे निश्चितच, मानुषे म्हणजे मानव समाजात, लोके म्हणजे या जगात, सिद्धी म्हणजे यश, भवती म्हणजे प्राप्त होते, आणि कर्मजा म्हणजे सकाम कर्मापासून. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, या मनुष्य लोकात कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. आधीच्या 11व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की जे भक्त मला जसे भजतात मीही त्यांना तसाच भजतो. ज्याचा जसा भाव असतो त्याचप्रमाणे त्याला फळ मिळते. आणि या श्लोकात भगवंत म्हणतात की मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. हा 4था अध्याय खूप गहन आहे आणि तितकाच महत्त्वपूर्ण देखील आहे. हा अध्याय नुसताच वाचण्याचा नाही, तर तो चांगल्या रीतीने समजून घेऊन त्यावर चिंतन आणि मनन करण्याचा आहे. तसेच जे ऐकतो किंवा वाचतो ते जीवनात उतरवण्याचा देखील आहे. म्हणजेच जीवनात आमूलाग्र परिवर्तन आणणारा हा 4था अध्याय म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग आहे. आपण माणसे दररोज विविध कर्म करतो, परंतु आपल्याला त्याच्या फळाची अपेक्षा असते. असे लोक विविध देवदेवतांची उपासना करतात. त्या लोकांना त्यांच्या उपासनेप्रमाणे त्या त्या देवतेकडून फळ देखील मिळते. या देवता म्हणजे भगवंतांचेच अंश आहेत आणि त्यांना भौतिक जगाचे व्यवस्थापन करण्याकरता शक्ती प्रदान करण्यात आली आहे. परंतु परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर मात्र फळाची अपेक्षा न ठेवता उपासना करावी लागते. इथे देवता व परमात्मा यांच्यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. इष्टदेवतेची आराधना करून लवकर सिद्धी प्राप्त करून घेता येते. देवता वरदान देताना हानी किंवा लाभाची पर्वा करत नाहीत. देवतांची तपस्या केल्यावर भक्ताला इच्छित वर त्यांना द्यावाच लागतो. परंतु भगवंत मात्र पित्यासमान आहेत. त्यांना भक्ताच्या कल्याणाची पर्वा आहे, म्हणून भगवंतांची नेहमी आराधना करावी लागते. भगवंत म्हणतात कर्माची सिद्धी अत्यंत सोपी आहे. जेव्हा आपण एखादे काम अत्यंत निष्ठेने करतो तेव्हा सिद्धी आपोआप येते. खूप लोक वेगवेगळ्या देवतांची मनोभावे पूजा करतात आणि त्यांना त्यात सिद्धी देखील मिळते.
ज्याप्रमाणे व्यावहारिक जगात आपल्याला वेगवेगळे कर द्यावे लागतात, त्याचप्रमाणे मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे तर वेगवेगळ्या देवांची पूजा देखील करावी लागते. जसे की कुळधर्म, कुळाचार, मग ती पूजा मासिक, सहामाही किंवा वार्षिक का असेना, पण ती करावीच लागते. अशा पूजनाने सिद्धी प्राप्त होते. पण जर कुठलाही हेतू न ठेवता भगवंतांचे पूजन किंवा कोणतेही काम केले तर ते काम भगवंतांचे होऊन जाते. मनात कुठलीही इच्छा किंवा आकांक्षा न ठेवता केलेले कर्म मनाला आनंद देते. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, कर्मांची सिद्धी जे इच्छितात ते या जगात देवतांची पूजा करतात, कारण मनुष्य लोकात कर्मजन्य सिद्धी त्वरित मिळते. म्हणजेच तात्काळ फळाची इच्छा आपल्याला असते. सामान्य मनुष्य मोक्ष किंवा आत्मज्ञान यासारख्या दूरगामी तसेच अमूर्त गोष्टींपेक्षा जवळच्या आणि मूर्त फळांची इच्छा करतो. उदाहरणार्थ धन, शक्ती, पुत्र, विजय इत्यादी. आणि ही भौतिक फळे मिळवण्यासाठी हे लोक वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा करतात, कारण त्या फळांचे वितरण करण्याची जबाबदारी देखील त्या विशिष्ट देवदेवतांकडेच सोपवलेली आहे. या मनुष्य लोकात भौतिक फळ हे लवकर मिळते, ज्यामुळे लोक दीर्घकालीन मोक्षाचा मार्ग सोडून तात्काळ फळांच्या मागे लागतात. मागील श्लोकात सांगितले की भगवान श्रीकृष्ण मोक्षदाता आहेत. भौतिक फळांचे वाटप करणारी व्यवस्था किंवा देवता ही सुद्धा भगवंतांच्याच नियमानुसार कार्यरत असते. म्हणून मनुष्य लोक आत्ता मिळणाऱ्या फळासाठी देवदेवतांची उपासना करतात आणि ज्यांना मोक्ष हवा आहे ते भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात. या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक अल्पकालीन विरुद्ध दीर्घकालीन ध्येय या संघर्षावर स्पष्टपणे आपले मत मांडतो. आजच्या जगात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा मोह झाला आहे. आजच्या फास्ट फूड आणि सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक व्यक्तीला त्वरित यश, त्वरित आनंद आणि त्वरित फळ हवे आहे. या श्लोकात सांगितलेली कर्मजा सिद्धी म्हणजेच तात्काळ भौतिक यश, या यशामुळे लोक आत्मिक प्रगती सोडून देतात, जी कठीण आणि दीर्घकाळ चालणारी तपश्चर्या आहे. याचे उदाहरण जर आपण पाहिले तर एखादा विद्यार्थी कठीण विषय शिकण्याऐवजी सोपे विषय निवडून लवकर नोकरी मिळवण्याचा विचार करतो, पण हे त्याच्या दीर्घकालीन विकासाला मारक ठरते. म्हणून भौतिक यशाच्या मागे न लागता आपल्या मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच ध्येयाचे स्पष्टीकरण, हा श्लोक आपल्याला विचार करायला लावतो की माझी खरी इच्छा काय आहे. मला तात्काळ भौतिक आनंद हवा आहे की स्थायी व शाश्वत आनंद हवा आहे. आपण आपल्या उपासनेचा विषय भौतिक ठेवत आहोत की आध्यात्मिक, यावरून आपण विचार करायला सुरुवात करू शकतो आणि यातूनच आपल्याला आपल्या ध्येयाबद्दल देखील स्पष्टीकरण मिळेल. तसेच भगवंतांनी एक अशी कार्यप्रणाली तयार केली आहे ज्यात भौतिक फळे निश्चित कर्मफळांनुसार लवकर मिळतात, परंतु मोक्ष केवळ उच्च ज्ञान आणि भक्तीनेच मिळतो. त्यामुळे जर आपल्याला मोक्ष हवा असेल तर आपले लक्षसुद्धा देवाकडेच म्हणजे आत्म्याकडेच ठेवावे लागेल. या श्लोकातून महत्त्वाचा संदेश काय मिळतो तर तुम्हाला काय हवे आहे हे आधी ठरवा. तुम्हाला भौतिक आणि तात्पुरते फळ हवे असेल, जे सहज मिळते
की आत्मिक आणि शाश्वत समाधान हवे आहे, जे ज्ञान आणि तपश्चर्याने मिळते. म्हणजेच तुमचे लक्ष निवडा. तुम्हाला भौतिक सुख हवे आहे की शाश्वत समाधान हवे आहे. तसेच भौतिक सिद्धी त्वरित मिळत असल्या तरीही त्या क्षणभंगूर आणि बंधनकारक असतात. त्यातून मिळणारा आनंद हा कधीही पूर्ण नसतो. त्यामुळे ते एक प्रकारचे भ्रामक सुखच ठरते. आणि देवतांच्या उपासनेने मिळणारे भौतिक फळ हे देखील कर्मफळाच्या नियमानुसारच दिले जाते. कारण या सर्व व्यवस्थेचे नियंत्रक परमेश्वरच आहेत. त्यामुळे तुम्ही भौतिक सुख किंवा आत्मिक सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तरीही प्रत्येक ठिकाणी कर्मफळाचा नियम हा लागू होतो. अशा प्रकारे आपण 4थ्या अध्यायातील 12वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.